उत्तर पुणे भागामध्ये सुरुवातीला मुसळधार पाऊस झाला, मात्र धरणामध्ये अद्यापही म्हणावा तसा पाणीसाठा जमा झालेला दिसत नाही। गेल्या काही दिवसांपासून भीमाशंकर आणि भोरगिरी परिसरात पाऊस जरी सुरू असला तरी भीमाशंकरमध्ये उगम पावणाऱ्या भीमा नदीवर असलेल्या चासकमान धरणाच्या पाणी पातळीत अद्यापही वाढ झालेली दिसत नाही। अशीच परिस्थिती या भागातील इतर धरणांची सुद्धा बघायला मिळते। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सततधार पाऊस सुरू असला तरी धरणांच्या पाणी पातळीत विशेष अशी वाढ होताना दिसत नाहीये। आपण आता आलो आहोत चासकमान धरणामध्ये। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चासकमानमध्ये हे धरण आहे। भीमाशंकरमध्ये उगम पावणाऱ्या भीमा नदीवरती सुमारे 8 TMC पाणी क्षमता असणारं हे चासकमान धरण आणि या चासकमान धरणाच्या पाण्यावरतीच खेड तालुका असेल किंवा शिरूर तालुका असेल या दोनही तालुक्यातील काही भागातील रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटत असतो। भीमाशंकर परिसर असेल, भोरगिरी परिसर असेल, या भागामध्ये गेले 15-20 दिवसांपासून सततधार पाऊस सुरू आहे। सततधार पाऊस सुरू असला तरी पावसाचा जोर कमी असल्यामुळे पाण्याचा जोर कमी आहे आणि त्यामुळे या धरणामध्ये पाणी साठलेलं पाहायला मिळत नाही। गेले 15-20 दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी धरणाची पाणी पातळी मात्र 5 ते 7% वाढलेली आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे। जोरदार पाऊस झाला तरच हे धरण लवकर भरेल आणि हे धरण भरल्यानंतर खेड तालुका असेल किंवा शिरूर तालुका असेल या भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, चासकमान, पुणे।